बातम्यांना सुरुवात करूयात। 5 बातम्या नेमका कोणत्या आहेत पहा। मुंबईतून निवडणुका पुढे ढकलल्या त्या संदर्भात एक बातमी आहे। आयोग नोटीस पाठवणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। तर वादग्रस्त विधानं केलेले नेते आयोगाच्या निशाण्यावर आलेले आहेत। नेमकी बातमी काय आणि आता आयोग काय कारवाई करणार या संदर्भात विशाल पाटील आपल्याला माहिती देणार आहेत। पंढरपूरमधून एक बातमी आहे। 3 तारखेला शिंदे कोणते आदेश देणार, संकेत कुलकर्णी याविषयी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। कारण धंगेकरांनी आज एक विधान केले, या विधानाचा नेमका अर्थ काय या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कोल्हापूरमधून चंदगडमध्ये शक्तिपीठाला दिशा मिळणार अशा स्वरूपाचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। बातमी नेमकी काय आणि आता कोल्हापूरकरांचं नेमकं काय म्हणणं आहे विशाल पुजारी आपल्याला माहिती देतील। तर महाराष्ट्र गारटणार, थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला मुंबईतून या संदर्भात माहिती देणार आहेत। सुरुवात करूयात मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनं। राज्यातील 23 नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांना स्थगिती दिल्यानंतर राज्यात राजकीय कल्लोळ उठलाय। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। निवडणुका पुढे ढकलण्यावर आयोगाचा भोंगळ कारभार सुरू आहे असं म्हटलं जातंय। त्यानंतर आता निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण समोर आलंय। कायदेशीर बाबींचाच विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। तर निवडणुका पुढे ढकललेल्या ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कारणं दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट सादर करायला निवडणूक आयोग सांगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे आयोग असं म्हणतंय की पूर्ण कायद्याचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलाय आणि दुसरीकडे आयोग असंही म्हणतंय की जिल्हाधिकाऱ्यांना त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पाठवायचा आहे। नेमका आयोगाचा संभ्रम यातनं समोर येतो असं वाटत नाही? विनोद, मुळात या बाबतीत सगळ्यात एक गोष्ट अशी आहे की स्थानिक निवडणूक अधिकारी जो आरो आहे त्यांच्याकडून तात्काळ चिन्ह वाटप झाल्यानंतर ज्या हरकती होत्या त्याबाबतचे निर्णय देणं हे अपेक्षित होतं आणि त्यानंतरनं संबंधित एकमेकांच्या विरोधात जो अपिलार्थ निर्णय दिला जातो त्याच्या विरोधात हरकती असतील तर तो दुसरीकडे त्याच्यावर पातळीवर म्हणजे कुठे काही ठिकाणी कोर्टामध्ये तर काही ठिकाणी कलेक्टर यांच्याकडे अपील केलं जातं। अर्थात या सगळ्या प्रक्रिया या स्थानिक जिल्हाधिकारी, ज्या जिल्ह्याच्या निवडणूक सर्व प्रमुख अधिकारी आहे यांच्या अखत्यारीत होतात आणि त्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं अपेक्षित होतं। जर चिन्हांच्या बाबतीतले काही हरकती असतील तर 23 नोव्हेंबरच्या आधीच त्या पूर्ण होणं अपेक्षित होतं आणि 3 दिवस ते आधी संपायला हव्या होत्या। पण अशी अनेक प्रकरणं आहेत की जसं जर आपण अनगरचं पाहिलं तर ते म्हणजे जवळपास 25-26 तारखेच्या पुढे गेलं। वेगवेगळ्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या पद्धतीच्या हरकती होत्या, ते प्रकरणसुद्धा जवळपास अनेक ठिकाणी या महिन्याअखेरपर्यंत चाललेले आहेत आणि कोर्टाकडनं काही ठिकाणी अद्यापही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही आहे। वास्तविकतेत या सगळ्या निवडणुका प्रक्रिया ज्या जिल्ह्याचा कलेक्टर आहेत त्यांच्या अखत्यारीत होतात आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून काम करणं गरजेचं अपेक्षित होतं आणि लवकर निर्णय देणे हे अपेक्षित होतं। जर असं झालं नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये अहवाल सादर करण्याची भूमिका राज्य निवडणूक आयोगाची आहे। दुसरीकडे राहतो मुद्दा निवडणूक अधिकाऱ्यांकडनं जर त्रुटी असतील तर नेमक्या त्या उशिरा निर्णय देण्याचं कारण काय आहे हे विचारणं म्हणजे त्यांना रेकॉर्डवर फाईल तयार करणं असा सारखा भाग आहे आणि त्याच्याच दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोगाची भूमिका दिसून येते। आता मुद्दा राहतो की राज्य निवडणूक आयोगाने भलेही निवडणूक अधिकारी यांना जे स्थानिक निवडणूक अधिकारी आहेत यांना कारणे दाखवा नोटीस देणार आहेत, दुसरीकडे जिल्हा कलेक्टर यांना त्यांच्याकडनं अहवाल मागवणार आहेत। असं जरी असलं तरी या गोष्टी नियमानुसार केल्या नाहीत या सर्व अधिकाऱ्यांनी आणि त्याच्यामुळेच निवडणुकीमध्ये जो अधिकार आहे 14(1)(1)(b)चा त्या अखत्याराअंतर्गतच आता जे समोरचे अपिलार्थ होते त्यांना तो अधिकार आहे की आपल्याला न्याय मिळणं अपेक्षित आहे आणि जर तसा दिला गेला नाही तर त्याच्यावर अन्याय होईल। यामुळेच या कायद्याच्या अंतर्गतच राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर एका ठिकाणी 23 नोव्हेंबरपर्यंत निर्णय दिले गेले नसतील आणि तिथे उशीर झाला असेल तर अशा ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका जर साठी असतील तर ते संपूर्ण नगरपालिका पंचायती रद्द होतील आणि दुसरीकडे जर ते वॉर्डमधल्या एका नगरसेवकांपर्यंत मर्यादित असेल तर मग तिथल्या तात्पुरत्या फक्त त्या एका वॉर्डपर्यंत हा विषय येईल। यामुळे निवडणुकींच्या बाबतीत जर असा आकडा पाहिला तर जवळपास 23 नगराध्यक्ष आहेत आणि 150 नगरसेवक आहेत की त्यांना आत्ता स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यांची निवडणूक प्रक्रिया ही 20 डिसेंबरला होईल असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे एका बाजूला राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही कायदेशीर बाबी ज्या नियमामध्ये आहेत त्याच आधारावर
समोरच्यावर अन्याय होऊ नये या हेतूने आम्ही त्याला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा. यासाठीच काही ज्या निवडणुकीमधले निर्णय तिथले अधिकारी देऊ शकले नाहीत अशांना 20 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याची मुभा दिली गेलेली आहे. आणि दुसरीकडे जर या कामामध्ये खरंच त्रुटी आढळल्या असतील आणि त्याला तत्सम अधिकारी जर निवडणूक अधिकारी हे जबाबदार आहेत तर अर्थात त्यांना देखील निवड प्रक्रियेचे म्हणून त्यांना शोकॉज देणं हे गरजेचं आहे म्हणून आम्ही देतोय. याचा अर्थ स्थानिक निवडणूक अधिकारी या कुठे ना कुठेतरी या पूर्ण प्रकरणामध्ये थोडेसे दोषी दिसत आहेत आणि जर ते खरंच दोषी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करणंही अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे स्वतःची यंत्रणा नाही या सगळ्या यंत्रणा या महसूल आणि काही ठिकाणी नगरपंचायत नगर परिषदेच्या असतात. यामुळे संपूर्ण ह्याच्या प्रकरणावर तसं पाहिलं तर केंद्रीय म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे जबाबदारी असलं तरी जे अंमलबजावणी करणारे यंत्रणा अधिकारी आहेत तेही तितकेच जबाबदार आहेत. यामुळेच राज्य निवडणूक आयोगाचा हा स्टँड दिसून येतो. अगदी धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. स्थानिक स्तरावर कशा पद्धतीने या निर्णयांची अंमलबजावणी झाली हे तपासलं जाणार आहे या निर्णयाच्या माध्यमातून. आता पुढची बातमी आहे युती संदर्भात. 2 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबाबत एक मोठं विधान केलं होतं. 2 डिसेंबरपर्यंत आपल्याला युती टिकवायची असं रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं आणि यावर आता शिंदे गटानं आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. 3 तारखेनंतर शिंदे देतील तो आदेश पाळणार असं वक्तव्य शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. त्यामुळे 3 डिसेंबरला खरोखरच युती संदर्भात एकनाथ शिंदे एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता मी तुम्हाला सांगतो, मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आलो आहे आणि राजकीय भूमिका ही 3 तारखेनंतर ठरणार आहे आमची. त्यानंतर काय बोलायचं हे तुम्हाला मी तर बोलणारच आहे. मी तर काय बापू सारखाच आहे, माझं काय तसं नसतं. पण एका विचाराची लढाई, शिवसेना भाजपची सत्ता आहे. बापू त्याचे सदस्य आहे, मी त्याचे सदस्य आहे. आम्हाला काही बंधन आहेत. ते काही विचार 3 तारखेनंतर बोलतील. परंतु ही निवडणूक लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांनी हायजॅक करू नये, मसल पॉवर वापरू नये. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हे रोपटं ही निवडणूक ही रोपटं कार्यकर्त्याची. आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत. संकेत, धंगेकरांचं हे वक्तव्य त्याचे नेमके अर्थ काय काढायचे आणि धंगेकरांच्या या वक्तव्यानंतर तिथल्या शिवसैनिकांमध्ये काय नेमकी भावना होती? खरं तर सांगोल्यामध्ये आज रवींद्र धंगेकर आले होते आणि त्यावेळेसच त्यांनी हे वक्तव्य केलं. सांगोल्याचं जर राजकारण पाहिलं तर सांगोल्यामध्ये शिवसेना शहाजी बापू पाटील यांच्या विरुद्ध भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धंगेकरांनी शहाजी बापूंना पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. आणि यावेळीच त्यांनी राज्याच्या शिवसेना प्रमुख जे आहेत एकनाथ शिंदे हे 3 तारखेनंतर जो आदेश देतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, सर्वसामान्यांच्या हिताचा असेल, राजकीय जी भूमिका असेल ती 3 तारखेनंतर ठरेल असं म्हटलं जातंय. ज्या पद्धतीनं मागच्या 3-4 ते 4 दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण जसं म्हटले होते की आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्याला दुजोरा दिला की 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडणार आहे. त्यामुळं 2 डिसेंबर नंतर ज्या होणाऱ्या राज्यातल्या काही राजकीय घडामोडी होत्या त्याचाच थेट कुठेतरी संकेत धंगेकर देत आहेत का, हा देखील एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय. एकनाथ शिंदे कुठली भूमिका जी आहे ती घेणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी जर पाहिलं तर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगतोय. त्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी असतील नसतील, पण या सर्व बाबींचा विचार करता शिंदे कुठली वेगळी भूमिका घेणार का? ग्रामीण महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर आज मितीला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची युती येत्या काही काळात होईल असंही बोललं जातंय. शशिकांत शिंदे यांनी त्या संदर्भातील सुतोवाच देखील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथेच केले होते की शरद पवार आणि शिंदे गटाची जी युती आहे ती येणाऱ्या काळात ती नांदी असणार आहे असं ते म्हटले होते. त्यामुळे या अनेक घटनांचा जर विचार करायला गेला तर या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुती कुठेतरी सध्या धोक्यात आहेत का? शिंदे 3 तारखेनंतर कुठला निर्णय घेणार आणि त्या निर्णयानुसार शिंदेचे जे असणारे महाराष्ट्रातील नेते आहेत ते कशा पद्धतीनं मार्गक्रमण करणार, त्यांची कशी वाटचाल असणार, हे अनेक प्रश्न आणि उपप्रश्न या निमित्तानं पुढे येताना दिसत आहेत. विनोद सर. अगदी धन्यवाद संकेत दिलेल्या अपडेट्सबद्दल. शिंदेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे खरी, मात्र भाजपच्या विरोधात एकदम शिंदे भूमिका घेतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल. संकेत आमच्यासोबत असाच राहा. पुढची बातमी आपण कोल्हापूरमधनं पाहणार आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यानं ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर चंदगड तालुक्यातून पुढे नेण्याचा मनोदय फडणवीसांनी व्यक्त करून गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी
हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आणि यावरच आता चंदगडमधून जाणाऱ्या शक्तीपीठची दिशा माहीत नाही असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यामुळे सरकारनं घेतलेला निर्णय त्या जिल्ह्याच्या कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा त्याची माहिती नाही का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. जी आमची गावं यापूर्वी होती, शिरोळ, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, करवीर, भुदरगड असे जे होते, कागलमधून जो रस्ता होता त्याला आमच्या शेतकऱ्यांचा विरोध होता आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळी सांगितलं की शक्तीपीठ मार्ग हा होणारच. त्यांनी कधीच लपवून ठेवलं नव्हतं. ते असं पटवायला आले होते की आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि लोकप्रतिनिधीला विश्वास घेतल्याशिवाय आम्ही रस्ता करणार नाही. आता चंदगडमधून मार्ग घेणार आहेत त्याची अजून दिशा काय आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या जे मूळ रस्ता जो राहणार होता तो त्यांनी रद्द केलेला दिसतोय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की चंदगडमधून हा महामार्ग नेणार आहोत, तर दुसरीकडे हसन मुश्रीफ मात्र असं म्हणतायत की नेमकी दिशा ठरलेली नाही आहे किंवा ती दिशा कळायला वेळ लागेल. कुठे ना कुठेतरी मंत्रिमंडळातच मतभेद आहेत किंवा विसंवाद आहे असं एक चित्र दिसतंय. मात्र यापूर्वी हसन मुश्रीफ असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांची भूमिका या महामार्गाच्या विरोधात राहिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी चंदगडमधून हा महामार्ग नेणार असं वक्तव्य केलं, त्यानंतर आता अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, काय प्रतिक्रिया आहे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात? नक्कीच, जसं आता आपण सांगितलं की खरं तर कॅबिनेट मंत्र्यांनाच याबाबतच्या या शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गाबाबत माहिती अद्याप नाही. दिशा जी आहे ती कोणती आहे ती माहिती नाही असं स्पष्टपणे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. खरं तर मुख्यमंत्री ज्यावेळेस काल चंदगड दौऱ्यावर होते, त्या चंदगड दौऱ्यावर असताना नगरपंचायतीच्या या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान जे आहे ते केले की शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो चंदगडमधून वळण्याचा आम्ही निर्णय जो आहे तो घेऊ. खरं तर याबाबत कोणती अधिकृत अशी अलाइनमेंट सध्या त्यांनी सांगितलेली नाही. हा मार्ग कसा असेल हे देखील सांगितलेलं नाही. त्यामुळं एक सगळ्यात महत्वाचं की चंदगडमधून हा महामार्ग जाणार ही संभ्रमावस्थाच आहे अद्याप सुद्धा. मात्र या सगळ्यावर बघायचं झालं तर शक्तीपीठ विरोधी महामार्ग विरोधी संघर्ष समिती जी आहे ती सुद्धा अद्याप याला विरोध करतानाच पाहायला मिळते. कोल्हापूर, यापूर्वी सांगण्यात आलेलं की कोल्हापूर वगळून हा महामार्ग नेणार आणि आता सांगितलं जातं की चंदगडवरून हा महामार्ग नेणार. त्यामुळं कुठेतरी मुख्यमंत्री जे आहेत ती कुठेतरी भूलथापात येत आहेत का असा एक आरोप जो आहे तो महामार्गाच्या विरोधी संघर्ष समितीकडून करण्यात येतो. मात्र संपूर्ण परिस्थिती जर पाहिजे झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अद्याप याला विरोध असल्याचं एक भूमिका जी आहे ती पाहायला मिळते. आणखी एक सगळ्यात जास्त महत्वाचं की या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात समर्थनार्थ काही मेळावे पार पडले. त्याचबरोबर गडिंग्लजमध्ये एक आंदोलन देखील झालेलं होतं शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी. आमदार शिवाजी पाटील यांनीच हे आंदोलन केलं होतं. सध्या हा महामार्ग चंदगडमधून जाणार असं सांगितलं जाते. मात्र याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जे शेतकरी आहेत त्याच काही शेतकऱ्यांनी, म्हणजे आजरा भागातले जे शेतकरी आहेत त्याच काही शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तिथल्या स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांना एक पत्र देखील दिलं होतं की हा महामार्ग चंदगडऐवजी जसा मूळ जी अलाइनमेंट ठरलेलं आहे त्याच अलाइनमेंट नुसार व्हावी असा समर्थन शेतकऱ्यांचा एक अट्टाहास सुद्धा आहे. त्याबाबत एक शिष्टमंडळ सुद्धा कार्यरत आहे जे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचं काम करते महामार्गाविषयी. संपूर्ण परिस्थिती पाहिजे तर मुख्यमंत्र्यांनी जरी हे विधान केलं असलं तरी याबाबतची अलाइनमेंट अधिकृत नाहीये. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती जी आहे ती अद्याप याच्या विरोधातच असल्याचं पाहायला मिळते. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली की चंदगडमधून हा महामार्ग जाणार त्यावेळेस पुन्हा एकदा विरोधी समितीनं आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळेस निवडणुका संपतील त्यानंतर सुद्धा विरोधी संघर्ष समिती कोणती भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र संपूर्ण परिस्थिती पाहायची झाली तर शक्तीपीठ महामार्ग करणार हा एक जो मुद्दा आहे तो या संपूर्ण, म्हणजे मुख्यमंत्री असं म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग कशाही परिस्थितीत करणार, जरी कागल गडिंग्लज मधल्या काही शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुद्धा चंदगडमधून हा महामार्ग नेला जाऊ शकतो. आणि दुसरीकडे कॅबिनेट मंत्री मात्र वेगळंच म्हणतात. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण कायम आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आहे राज्यातील निवडणुकीसंदर्भात. राज्यातील निवडणूक दरम्यान प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या 20 नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालाय का याबाबत राज्य निवडणूक आयोग माहिती घेणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच प्रचारादरम्यान मतदारांना विविध प्रलोभनं देणं किंवा निधीच्या नावाखाली मतदारांना धमकावणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अशी वक्तव्य केल्यानं संबंधित नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. विशाल, आता अनेक वक्तव्य निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत, विशेषतः अजित पवारांचं निधी संदर्भात. तुम्ही मत द्या तर मी निधी देईन, किंवा खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं MIDC संदर्भातलं वक्तव्य असेल, गुलाबराव पाटलांचं लक्ष्मी दर्शन संदर्भातलं वक्तव्य असेल. ही सगळी वक्तव्य आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. काय कारवाई केली जाण्याची शक्यता आणि ही प्रक्रिया कशी चालणार आहे? नक्कीच विनोदजी, आपल्याला माहिती आहे निवडणुकाच्या काळामध्ये प्रत्येक नेते हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करावं याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती किंवा आश्वासनं देत असतात. मात्र 20 नेते हे या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत येण्याची शक्यता दाट आहे. कारण का निवडणूक आयोगाकडनं या 20 नेत्यांच्या वक्तव्यांवरती आक्षेप जो आहे हा घेण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे अशा पद्धतीनं विधानं करून हे वादग्रस्त ठरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या थेट रडारवरती राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांनी सातत्यानं अनेक सभांमध्ये निधींच्या बाबतीत, कारण का ते अर्थमंत्री आहेत राज्याचे आणि त्यांच्याकडनं निधी देण्याबाबतीत एक प्रकारच्या जरी त्यांनी हास्य विनोदानं जरी म्हटलं असलं तरी धमकी दिले का असा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे. त्याचसोबत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MIDCच्याच बाबतीत ज्या घोषणा आहेत या अनुषंगानं ते अडचणीत आहेत. तर राज्यातील मंत्री हे सुद्धा वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले आहेत. गुलाबराव पाटलांनी थेट लक्ष्मी दर्शनाच्या बाबतीत बोललेले आहेत. चित्रा वाघ या भाजपच्या आमदार आहेत, यांनी मटणाच्या बाबतीत आणि ती वक्तव्य केलेली आहे. त्यामुळे याच अनुषंगानं एकंदरीत ज्या नेत्यांनी ही भाषणं केलेली आहेत त्या भाषणांची तपासणी करण्यात आली आणि एकूण याच्यामध्ये गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन असतील, निलेश राणे असतील, हे सगळेच लोक हे आता निवडणूक आयोगाच्या रडारवरती आहेत आणि निवडणूक आयोगाकडनं आता यांच्या बाबतीत आचारसंहितेचा भंग झालाय का या अनुषंगानं एक तपासणी जी आहे ही या वक्तव्यांची केली जाईल आणि या संबंधित नेत्यांना निवडणूक आयोगाकडनं येणाऱ्या काळात नोटीस सुद्धा देऊन याच्या बाबतीत खुलासा जो आहे हा सर्वप्रथम मागितला जाऊ शकतो. मात्र आचारसंहितेचा भंग केल्यानंतर निवडणूक आयोग जे आहे, राज्य निवडणूक आयोग या नेत्यांवरती नेमकी काय कठोर कारवाई करते ते पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे. मात्र सद्यस्थितीला हे 20 नेते हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आचारसंहितेचा भंग झाला या कारणांमुळे सद्यस्थितीला तरी अडचणीत आहेत. विनोदजी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल. त्यामुळे या नेत्यांवर नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी आहे राज्यातल्या थंडीविषयी. राज्याच्या बहुतांश भागातलं तापमान घटल्यानं राज्यात थंडी परतली आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यालाही थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच सोलापूर जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडेल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळे थंडी गायब झाली होती, पण कालपासून उत्तरेकडून वारे वाहू लागल्यानं थंडी वाढल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत. ऋतिक, हवामान विभागाचं म्हणणं असं आहे की आता उत्तरेकडचे वारे वाहू लागलेत त्यामुळे थंडी परतलेली आहे, पण दिटवा चक्रीवादळाचा यावर काही परिणाम आहे का? कारण ज्या वेळेला थंडी गेली होती त्यावेळेला असं बोललं जात होतं की या चक्रीवादळामुळे ही थंडी निघून गेलेली आहे. आता हवामान विभागाचं नेमकं या थंडी संदर्भात काय म्हणणं आहे आणि पुढच्या काही दिवस तापमान कसं राहणार आहे? काही वेळापूर्वीच हवामान तज्ज्ञ त्यांच्याशी आपण बातचीत केली, त्यावेळेस त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती दिलेली आहे. एकंदरीत आपल्याला माहीतच आहे की मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये उकाडा जाणवत होता आणि हा उकाडा जो आहे तो यामुळे जाणवत होता की उत्तरेकडून जे वारे येत होते ते काही हवामानीय अडथळ्यांमुळे अडत होते आणि इकडून पूर्वेकडून वारे जे आहे ते सुरू झालेले होते. त्यामुळे राज्यात काहीशी आपल्याला माहिती आहे का आर्द्रता स्वरूप ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे उकाडा जो आहे तो काही दिवसांपासून आपल्याला जाणवायला लागलेला होता. दुपारी देखील कडाक्याचं ऊन देखील काही ठिकाणी पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र अचानकपणे काल जे आहे ते तापमान घसरायला सुरुवात झाली आणि काल अक्षरशः मुंबईमध्ये 15.7 नीचांकी असं हे तापमान जे आहे ते नोंदवलं गेलं. त्यावेळी हवामान तज्ज्ञांनी असं सांगितलं की जे पूर्वेकडून वारे यायचं सुरू झालेलं होतं ते बंद होऊन आता उत्तरेकडून वारे जे आहे ते पुन्हा सुरू झालेले आहे. त्यामुळे एकंदरीत मुंबईचं तापमान जे आहे ते 15.7 वरती घसरलेलं आहे आणि आजचं वातावरण तापमान देखील 17 अंश सेल्सिअसवरती आल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे थंडीच्या लाटेचा इशारा देखील आज आणि उद्याच्या दिवशी दिलेला आहे. एकंदरीत आज आणि उद्या
उत्तर महाराष्ट्र आहे स्पेसिफिक त्याला हा इशारा दिलेला असून त्यामध्ये नंदुरबार आहे, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर यामध्ये आहे. तसंच आज पुण्याला देखील थंडीचा इशारा दिलेला आहे. तसंच उद्या विशेषतः सोलापूरला थंडीचा इशारा देण्यात आलेला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि पुढचे काही दिवस असंच जे वातावरण आहे ते असणार आहे. आणि एकंदरीत हा जो लाटेचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये आत्ताचं जर तापमान आपण आजचं तापमान पाहायला गेलं तर 10 अंश सेल्सिअसचं सरासरी तापमान आहे. आणि मागच्या 30 वर्षांचा रेकॉर्ड पाहता दरवर्षी या महिन्यात या दिवशीचं जे तापमान असतं ते 14 अंश ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत खेळत असतं. मात्र यंदा हे तापमान जे आहे ते 10 अंशापर्यंत घसरलेलं आहे. त्यामुळं 4 अंशांनी खालीच तापमान आपल्याला पाहायला मिळते आणि आता आज रात्रीपासून ते उद्यापर्यंत आणखी या तापमानात घसरण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्सबद्दल. तर राज्यात थंडी परतलेली आणि पुढचे काही दिवस असेच राहतील अशा स्वरूपाची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद सविस्तर बातमी विशद केल्याबद्दल.